जालन्यात ठाकरे गट आक्रमक, बंडखोर खासदारांविरोधात भीक मागो आंदोलन. ऑपरेशन तुडवा. खासदार संजय जाधव जालन्यात दिसल्यास तुडवणार, ठाकरे गटाचा थेट इशारा. हातात खोके आणि लोटा फुटलेल्या खासदारांना देण्यासाठी जालन्यात शिवसैनिकांकडून 1-1 रुपया गोळा. एक मोठी आणि राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी बातमी जालना जिल्ह्यातून समोर येते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जालना शहरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केलंय. विशेष म्हणजे ऑपरेशन तुडवा अंतर्गत परभणीचे खासदार संजय जाधव जालना किंवा परिसरात दिसल्यास त्यांना तुडवणार असा थेट आणि आक्रमक इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिलाय. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन संघर्ष थेट रस्त्यावर आलाय. जालन्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेने बंडखोर 6 खासदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जालना जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हातात खोके आणि लोटा घेऊन थेट नागरिकांकडे भीक मागितली. जालना शहरातील मुख्य बसस्थानक आणि आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तसेच सामान्य नागरिकांकडून शिवसैनिकांनी 1-1 रुपया गोळा केला. फुटलेल्या खासदारांना देण्यासाठी हा निधी गोळा करत असल्याचं सांगत शिवसैनिकांनी बंडखोरांचा तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याचा दाखला देत जालन्यातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर इशारा दिलाय की जिल्ह्यात ऑपरेशन तुडवा राबवला जाईल. परभणीचे खासदार संजय जाधव जर जालन्यात दिसले तर शिवसैनिक त्यांना सोडणार नाहीत असा आक्रमक पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. या आंदोलनामुळे जालन्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी काळात ठाकरेंची शिवसेना आणि बंडखोर खासदार यांच्यातील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आलं समोर तर तोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संतप्त भावना आहे शिवसैनिकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये आणि त्याचा परिणाम आगामी काळामध्ये यांना दिसून येईल. या अर्ध्या जिल्ह्याचा खासदार सुद्धा गद्दार निघलेला आहे आणि त्याला सुद्धा तोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण आज हे अनोखं आंदोलन केलं हे कशासाठी? हे म्हणजे त्यांची अवकात या जी भीक मिळायला लागली याच्यापेक्षा पण बदतर आहे. त्याला भीक जी सामान्य जालना जिल्ह्यातून मिळाल ती त्यांना आम्ही पाठवणार आहे, त्याची व्यवस्था करणार आहे आणि त्यांना त्या 100 कोटी रुपयाच्या वरते हे पैसे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. आज तुम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अनोखं आंदोलन करताय, कसं काय वाटतं? लोकशाही जिवंत तुम्ही ठेवू शकता? लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दिलेली आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही काम करत आलेलो आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम आहे. आगामी काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर येऊन रस्त्याची लढाई लढल, सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल. ऑपरेशन लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी अघोषित हुकुमशाही सुरू आहे आणि त्याच दृष्टीने हे सर्व चाललेलं आहे. प्रत्येक पक्षाला फोडण्याचं काम यांनी केलं. 12 वर्षामध्ये मोदी साहेब स्वतः काही निर्माण करू शकले नाही, परंतु दुसरे पक्ष फोडून फक्त त्याच्यावरच 12 वर्षापासून त्यांचा कारभार सुरू आहे. नुसत्या गप्पा मारायचा कार्यक्रम आहे. सर्वसामान्य शेतकरी रसातळाला गेलेला आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण सरसगट कर्ज माफीची घोषणा होणं अपेक्षित असताना सुद्धा या शासनानं निकष, अटी, शर्ती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट लावलेली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाव हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमचा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसगट पूर्ण कर्जमाफी, कर्जातून मुक्ती होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा रस्त्यावर लढाईचा चालू राहील. एकीकडे संजय राऊत म्हणतात की ऑपरेशन तुडवा राबवा. आता कधीपासून तुम्ही ऑपरेशन सुरू आहे? आमचं ऑपरेशन तुडवा त्या खासदारांना विमानतळाच्या बाहेर निघणं मुश्किल करून टाकलं होतं आणि काल आमचे कॅप्टन संजय राऊत साहेबांनी सडेतोड सांगितलेलं आहे या भोसडीच्यांचं काय करायचं म्हणून. त्या पद्धतीनं आम्ही सर्व सज्ज झालेलो आहे, जीवावर उदार झालेलो आहे.
कोणाला किती गोळ्या आणि किती काय मारायचे मारा, आम्ही त्याच्यासाठी तयार आहे, परंतु ही लोकशाही मरू देणार नाही. आणि शिवसेना प्रमुखांचे विचार ही तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या आणि घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे. ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ते खासदार आता मतदारसंघात आलेले आहेत, फिरतायत, मात्र नाही, ते जालना मतदारसंघामध्ये अजून आले नाही. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंदोबस्त करायसाठी आम्ही आमचा वाघ तिथं सोडलेला आहे. महेश नळगे त्यांना पाहून घेणार आहे, त्याच्यासाठीच तो तिथं थांबलेला आहे. जर आले तर तो झोडपल्याशिवाय थांबणार नाही.